आवाच्या सव्वा एका, मी बँकेचं नाव घेत नाही, मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, मी होतो, पवार साहेब होते, आम्ही सगळे होतो. पवार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे, आज पण आहे. पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो, तुम्ही किती डिव्हिडंड देता? 8%. त्यांनी डिव्हिडंड दिला 35%. साहेबांना गाडीत बसल्यावर म्हटलं, साहेब हे नक्की बुडणार आहे, नक्की बुडणार आहे. अरे म्हणतो तुला वेळ लागले, काही तो बोलत असतो, ते इतकी मोठी लोक आहेत आणि कसे काय बुडणार बोलतो. म्हटलं बघा, आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले, कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते बुडले, लोकांचे पैसे बुडले, बँकेला टाळा लागला, संचालक बोर्डाला सारख्या नोटिसा येतात. काही बँकांनी वाटोळं केलं, अख्खं बोर्ड आतमध्ये, अख्खं बोर्ड जेलमध्ये, आतमध्ये म्हणजे जेलमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. कायदे फार कडक केलेले आहेत. त्याच्यामुळे मी विचार केला की आता आपण 32 वर्ष झाली इथे, आता राजीनामा द्या, वाटोळं केलं तर यांची जातीची आपण बाहेर. मी पहिलं तर देसायला सांगितलं, माझं मंजूर कर सगळं काही सांगता. कधी कधी काहीतरी प्रेशर आणतं, या ना तुमच्या काय बापाची बँक आहे का? अरे बाबा नाही, आमच्या बापाची बँक. तुझ्या तरी बापाची आहे का? आमच्या नाही ना, पण तुझ्या आहे का? काही असं दमात घेतात, काय सांगायचं ते. म्हणजे अलीकडे तर सालकरी गडी पण बोलून घेत नाही, परंतु असलं काय ऐकावं लागतं. त्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून बँका चालवाव्या लागणार आहेत. आज कितीतरी, मी आता मधील बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती, 300 कोटी रुपये त्यांना बँक सरकार गॅरंटी दिली आणि मग MSE बँकेने पैसे दिले.